पहिला मुद्दा आपण पाहिला यामध्ये की ख्रिस्ताच्या शिकवणाचं पालन करा. दुसरा मुद्दा आपण पाहिला की द्वेषाला प्रेमाने उत्तर द्या. तिसरा मुद्दा आपण बघितला की द्वेषाला द्वेषाने उत्तर दिल्यानंतर भांडणे किंवा कलह जे आहे ते होत असतात. आणि चौथा मुद्दा आपण पाहिला की जे लोक आपला द्वेष करतात त्यांच्यासाठी काय करा, प्रार्थना करा. इथपर्यंत आपण काल जे आहे ते शिकलो होतो. आणि आता हाच विषय आपण पुढं कंटिन्यू करणार आहोत. मुद्दा क्रमांक टाका, मुद्दा क्रमांक 5 टाका आणि लिहून घ्या, द्वेष करणाऱ्यांकडून आशीर्वाद मिळतो. मुद्दा क्रमांक 5 टाका आणि पुढे लिहा, जे लोक तुमचं द्वेष करतात ना, तर द्वेष करणाऱ्यांकडून आशीर्वाद मिळतो. आता अनेक वेळा आपण ह्या भूतलावरती राहत असताना आपल्या जीवनामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या प्रसंगाला आपल्याला सामोरे जावं लागत असतं. आणि ज्या वेळेला आपण आपल्या जीवनामध्ये जो व्यक्ती आपला द्वेष करतो त्या द्वेषाला ज्यावेळेस आपण सामोरे जातो तर अनेक वेळा आपल्याला असं वाटतं की हा द्वेष आपल्याकरता त्रासाचा विषय आहे किंवा हा द्वेष आपल्याकरता नुकसानीचा विषय आहे किंवा हा व्यक्ती आपला द्वेष करून आपल्याला जे आहे अपमानित करायचा किंवा आपल्याबरोबर वाद घालण्याच्या अनुषंगाने हा अशा प्रकारे द्वेषपूर्ण भावने आपल्याशी वागत आहे. अनेक गोष्टी त्यामध्ये आहेत. तर असं आपल्याला वाटतं. पण खऱ्या अर्थाने जर आपण पवित्र शास्त्र वाचलं तर पवित्र शास्त्र हे आपल्याला अतिशय स्पष्टपणे हे शिकवतं की द्वेष करणाऱ्यांकडून आपल्याला आशीर्वाद जो आहे तो मिळत असतो. आणि बघा, आपण पवित्र शास्त्र मत्तयाचं पुस्तक 5वा अध्याय आपण काढू आणि त्याचं जे 11वं वचन आहे ते यावेळेला आपण वाचणार आहोत. आणि ह्या वचनातून आपण हे समजून घेणार आहोत की कशा प्रकारे द्वेष करणारा जो व्यक्ती आहे त्याचा द्वेष केल्यामुळं आपल्याला आशीर्वाद जे आहे ते भेटत असतात. हा मुद्दा आपण समजून घेणार आहोत. आणि कोणीतरी वचन वाचण्यासाठी मला मदत करा. जेव्हा माझ्यामुळे लोक तुमची निंदा व छळ करतील आणि तुम्हा विरुद्ध सर्व प्रकारचे वाईट लबाडीने बोलतील तेव्हा तुम्ही धन्य. व्हेरी गुड. आता पहा, हे जे वचन आपण वाचलेलं आहे ह्या वचनातून आपल्याला अतिशय स्पष्टपणे काही महत्वाच्या ज्या गोष्टी आहे ना त्या वचनातून समजण्याकरता मदत होत असतात. आणि वचन अतिशय स्पष्टपणे आपण ज्यावेळेस मत्तयाचं पुस्तक 5वा अध्याय आणि वचन 11 वाचतो ना तर ते वचन 11 आपल्याला हे सांगतं की जेव्हा देवाच्या नावामुळं आपली निंदा होते किंवा जेव्हा देवाच्या नावामुळं आपला छळ होतो किंवा देवाच्या नावामुळं आपला जो काही द्वेष आहे तो केला जातो तर ते चांगलं आहे. लक्षात द्या, ते कसं आहे माहिती का, ते चांगलं आहे. का चांगलं आहे? कारण देवाला आपल्याला आशीर्वादित करायचं असतं. आणि प्रभू येशू ख्रिस्त ह्या ठिकाणी आपल्याला अतिशय स्पष्टपणे आशीर्वादित होण्याकरता आपण काय केलं पाहिजे या संदर्भात ह्या वचनातून आपल्याला सांगताना दिसत आहे. आणि पवित्र शास्त्र हे ज्यावेळेला आपण वाचतो ना तर दानिएलाला देखील अशा प्रकारच्या छळाला, दानिएलाला देखील अशा प्रकारच्या निंदेला, दानिएलाला देखील अशा प्रकारच्या द्वेषाला जे आहे ना सामोरे जावं लागलेलं होतं. आणि बघा, दानिएल हा आपल्याला अतिशय स्पष्टपणे ज्या वेळेला आपण 6वा अध्याय आपण काढतो, दानिएलाचं पुस्तक 6वा अध्याय, तर दानिएलाच्या पुस्तकाच्या 6व्या अध्यायामध्ये त्याच्या बरोबर असणारे जे काही इतर राजाचे अधिकारी आहेत ना त्यांनी दानिएला संदर्भात जे आहे कट कारस्थान रचलेलं आपल्याला पाहायला भेटतं. आणि ते कट कारस्थान दानिएला विरुद्ध त्या सर्व अधिकाऱ्यांनी राजाचं का रचलं तर माहिती का, कारण दानिएल जो आहे ना हा
चांगला व्यक्ती होता. दानियल जो आहे ना, त्याचा जो हिशोब आहे तो अतिशय चोखपणे ठेवणारा होता. दानियल हा कुठल्याही प्रकारे कोणत्याही चुकीच्या गोष्टी राजाच्या कारभारामध्ये करत नसल्या कारणामुळं दानियलाचा त्या ठिकाणी जो काही द्वेष आहे ना तो त्याची सोबती करू लागलेला आपल्याला पाहायला मिळतात. आणि लक्ष द्या, त्यांनी त्याचा द्वेष इतपर्यंत केला की त्याला जे आहे ना सिंहाच्या गुहेमध्ये काय करण्यात आलं, टाकण्यात आलं. त्याला सिंहाच्या गुहेमध्ये जे आहे ना टाकण्यात आलं. इथपर्यंत त्याच्या विरोधामध्ये जे आहे ना कट रचण्यात आलेला होता. इथपर्यंत त्याचा जो द्वेष आहे ना तो करण्यात आलेला होता. पण ज्या वेळेला दानियेलला सिंहाच्या गुहेमध्ये द्वेष करून टाकण्यात आलं, त्यावेळेला त्या सिंहाच्या गुहेमध्ये दानियेलाचं जे संरक्षण आहे ना ते स्वतः देवाने केलं. दानियेलाचं जे संरक्षण आहे ना, वचन अतिशय स्पष्टपणे आपण दानियेलाचं पुस्तक यावेळेला आपण काढूया 6वा अध्याय. दानियेलाचं पुस्तक 6वा अध्याय आपण काढू आणि दानियेलाच्या पुस्तकाच्या 6व्या अध्यायामधून आपण तो वृत्तांत वाचणार आहोत, ज्यामध्ये आपल्याला हे पाहायला भेटतं की परमेश्वर देवाने दानियेलाची सिंहाच्या तावडीतून जे आहे ना सुटका केली. बघा, कोणीतरी वचन 21 आणि 22 वाचण्यासाठी मदत करा. वचन 21 आणि 22. दानियल राजाला म्हणाला, महाराज किरायो असं, माझ्या देवाने आपला दिव्य दूत पाठवून सिंहाची तोंडे बंद केली आहेत. त्यांनी मला काही एक उपद्रव केला नाही, कारण त्या देवासमोर मी निरपराधी ठरलो व महाराज आपलाही मी काही अपराध केला नाही. व्हेरी गुड. आता ह्या ठिकाणी आपण काय पाहतो, दानियेलाला जे आहे ना द्वेष पूर्ण भावनेतून जे आहे सिंहाच्या गुहेमध्ये नाश करण्याच्या उद्देशाने त्याच्या बरोबर असलेले जे काही सहकर्मी आहे ना त्यांच्याकडून टाकण्यात आलेलं होतं. आणि दानियल हा सिंहाच्या गुहेमध्ये ज्या वेळेला द्वेषपूर्ण भावनेतून टाकण्यात आलेला होता दानियेलाला, त्या ठिकाणी सिंहाची जी काही तोंड आहे ती परमेश्वर देवाने कशा प्रकारे बंद केली याविषयी दानियल आपल्याला सिंहाच्या त्या गुहेतूनच राजाला सांगताना दिसून येते. आणि दानियल म्हणत आहे, माझ्या देवाने आपला दिव्यदूत पाठवून सिंहाची तोंडे बंद केली आहे. माझ्या देवाने काय केलं माहिती का? माझ्या देवाने सिंहाची जी तोंड आहे ना ती बंद केली आहे आणि सिंहांनी मला काही एक जे आहे उपद्रव केला नाही. आणि मग पुढं दानियल आणखीन एक महत्वाची गोष्ट सांगत आहे, ती ही की मी देवासमोर निरपराधी ठरलो. म्हणजे मी तुमचा काही एक अपराध केला नाही महाराज. मी ह्या सिंहाच्या गुहेमध्ये टाकल्या जावं अशा प्रकारची कोणतीही जी काही चूक आहे, कोणताही जो काही अपराध आहे तो मी केला नव्हता. आणि तरीही माझ्या विरोधामध्ये द्वेष जो आहे, कट कारस्थान जे आहे, षडयंत्र जे आहे ते रचण्यात आलं आणि ह्या सिंहाच्या गुहेमध्ये मला टाकण्यात आलं. पण मी ह्या सिंहाच्या गुहेमध्ये यावं अशा प्रकारच्या कोणत्याही चुकीच्या गोष्टी केलेल्या नव्हत्या. आणि ही जी गोष्ट आहे ना परमेश्वर देवाला ठाऊक आहे का? कारण मी त्याच्या समोर निरपराधी ठरलो आहे. जर मी अपराधी ठरलो असतो तर परमेश्वर देवाने ह्या सिंहाच्या गुहेमध्ये आपला देवदूत पाठवून सिंहाची तोंड बंद केली नसती. केव्हाच माझा अंत जो आहे ना ह्या गुहेमध्ये सिंहाकडनं झाला असता. हे या ठिकाणी आपण दानियेलाला राजाला सांगताना जे ते पाहत आहोत. लक्ष द्या, ज्या ज्या वेळेला एखादा व्यक्ती आपला द्वेष करतो किंवा आपल्या विरुद्ध कट कारस्थान रचतो किंवा आपलं वाईट होण्याच्या उद्देशाने वेगवेगळ्या चुकीच्या गोष्टी जेव्हा करतो ना, तर त्या चुकीच्या गोष्टी खऱ्या अर्थाने आपल्या जीवनामध्ये आपली हानी करण्याच्या अनुषंगाने येत नाही, तर देवाला आपल्याला त्यावेळेला आशीर्वादित करायचं असतं. ह्या अनुषंगातून त्या सर्व गोष्टी आपल्यावरती येत असतात हे आपल्याला समजणं फार गरजेचं आहे. त्या वेळेला खऱ्या अर्थाने
आपल्याला देवाचा जो काही अनुभव आहे ना तो देवाला द्यायचा असतो. म्हणून अशा प्रकारच्या परिस्थितीमधून जो आहे ना परमेश्वर देव हा आपल्याला काय करत असतो माहिती का, घेऊन जात असतो. आणि म्हणून द्वेष करणाऱ्यांकडून जो आहे ना अशा प्रकारे परमेश्वर देव आपल्याला काय करतो, आशीर्वादित करत असतो. हे आपल्याला समजणं फार गरजेचं आहे. आणि ज्यावेळेस आपल्याला हे समजेल त्या वेळेला चर्च निश्चित अर्थाने आपण देवाने ह्या विषयामध्ये सांगितलेल्या प्रत्येक ज्या काही गोष्टी आहे ना त्याप्रमाणे करत राहणारी व्यक्ती बनल्याशिवाय राहणार नाही. पुढचा जो मुद्दा आहे, मुद्दा क्रमांक 6 लिहा. द्वेष करणाऱ्यांचे मन प्रेमाने बदलते. मुद्दा क्रमांक 6 लिहा. जे व्यक्ती तुमचा द्वेष करतात, आता ते व्यक्ती तुमचा द्वेष का करतात? कारण त्यांच्या मनामध्ये तुमच्याविषयी राग आहे. त्यांच्या मनामध्ये तुमच्याविषयी अशा काही गोष्टी आहेत की ज्या त्यांना त्रास देणाऱ्या आहेत आणि त्या गोष्टींमुळं ते तुमचा जो काही द्वेष आहे ते करू लागतात. पण आता ज्या वेळेला एखादा व्यक्ती हा आपला द्वेष करू लागतो ना तर त्या व्यक्तीचं जे मन आहे ते मन प्रेमाने जे आहे ना ते बदलतं. आणि ते बदलण्यासाठी देवाने तुम्हाला जे आहे ते निवडलेलं आहे. आणि बघा पवित्र शास्त्र रोमकराचं पत्र याचा जो 12वा अध्याय आहे त्याचं 20वं वचन जेव्हा आपण वाचतो ना तर ह्या ठिकाणी संत पौल हा रोम येथील मंडळीला काही महत्वाची गोष्ट जी आहे ते द्वेष करणाऱ्यांचं मन प्रेमाने बदलतं या संदर्भात सांगताना दिसून येतं. आणि बघा वचन काय म्हणत आहे, तुझा शत्रू भुकेला असल्यास त्याला खावायला दे, तानेला असल्यास त्याला प्यावयाला पाणी दे, कारण असे केल्याने तू त्याच्या मस्तकावर भिकाऱ्यांची रास करशील असे शास्त्र. येस, लक्ष द्या. ह्या ठिकाणी अतिशय स्पष्टपणे आपल्याला हे समजण्याकरता मदत होत आहे की ज्या वेळेला एखादा व्यक्ती आपला द्वेष करतो, ज्या वेळेला एखादा व्यक्ती आपला द्वेष करतो त्यावेळेला त्या द्वेष करणाऱ्या व्यक्तीच्या मनामध्ये आपल्याविषयी राग आहे, मत्सर आहे, निंदा आहे, चुगली आहे, उणिवा बघणं आहे, आपल्याला पाडणं आहे, आपल्या विरोधामध्ये षड्यंत्र करणं आहे. लक्ष द्या, अशा अनेक गोष्टी आहेत. आणि ह्या गोष्टी आपल्याला जर त्या व्यक्तीच्या मनातून जर आपल्या प्रती असलेल्या काढून टाकायच्या आहे तर आपण काय केलं पाहिजे हे ह्या ठिकाणी पवित्र शास्त्र आपल्याला सांगताना दिसून येतं. ज्या ज्या वेळेला त्याच्या जीवनामध्ये आपल्याला ह्या गोष्टी दिसून येतील, कोणत्या? तुझा शत्रू भुकेला असलास त्याला काय कर, त्याला तू खायला दे. तुझा शत्रू तहानेला असल्यास प्यायला काय कर, तू पाणी दे. फक्त ह्या 2 गोष्टीच नाही तर याच्यापेक्षा अधिक जास्त गोष्टी जे तुमचा द्वेष करणारे आहेत, जे तुम्हाला वाईट म्हणणारे आहेत, जे कधीही तुमच्याबद्दल चांगल्या गोष्टीचा विचार करत नाही, असे लोक ज्या वेळेला संकटामध्ये अडकतात, ज्या वेळेला प्रॉब्लेम मध्ये सापडतात, ज्या वेळेला त्यांना कोणत्या ना कोणत्या गोष्टीची गरज भासते त्यावेळेला तुम्ही त्यांच्याकरता मदतीचा हात जो आहे ना पुढं करणं फार गरजेचं आहे. आणि असं जर तुम्ही केलं तर खऱ्या अर्थाने त्या व्यक्तीच्या मनामध्ये तुमच्याविषयी असलेल्या ज्या काही द्वेषपूर्ण गोष्टी आहेत ना त्या निघून जातील. लक्ष द्या. आणि तो व्यक्ती त्याच वेळेला तुमच्याकडून प्राप्त झालेली जी काही मदत आहे ना त्यामुळं तुमच्याविषयी तो पॉझिटिव्ह होईल, तुमच्याविषयी जे आहे ना त्याच्या मनामध्ये प्रेम निर्माण होईल आणि तुमच्याविषयी या अगोदर ज्या काही चुकीच्या गोष्टीच्या मनात होत्या त्या सर्व निघून जातील. आणि आपण अशा प्रकारे ह्या भूतलावरती राहत असताना जीवन जगावं अशी देवाची इच्छा आहे. येशूकडे पहा, येशूच्या मनामध्ये नेहमी एक गोष्ट आपल्याला पाहायला भेटते की येशू हा त्याचा द्वेष करणाऱ्यांना आशीर्वाद देणार होता. येशू हा
त्याचा द्वेष करणाऱ्यांना खाऊ घालणार होता. येशू हा त्याला नावं ठेवणाऱ्यांना चांगल्या अतिशय ना पद्धतीने, चांगल्या भावनेने त्यांना शिकवणारा होता. येशूने कधी त्या लोकांचा द्वेष केला नाही. येशूने कधी त्या लोकांबद्दल आपल्या मनामध्ये जे आहे ना कटुता ठेवली नाही. जर येशू जर अशा प्रकारे परफेक्ट जीवन मानव देहामध्ये राहून जगू शकतो, तर आपण देखील अशा प्रकारचं जीवन जगण्याकरता स्वतःला देवाच्या हातात समर्पित करणं फार गरजेचं आहे. आणि कशा प्रकारे आपण स्वतःला देवाच्या हातात समर्पित करू शकतो, तर ज्या ज्या वेळेला एखादा व्यक्ती आपल्याला दोष देतो, आपल्याला नाव ठेवतो, आपल्याबद्दल मनामध्ये राग ठेवतो, वैर ठेवतो, काहीतरी ठेवतो, त्यावेळेला त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये अशा काही प्रसंगाला त्याला सामोरं जावं लागत असतं की त्या प्रसंगामध्ये तुम्ही त्याला काम येत असतात. आणि तुम्ही जेव्हा त्याला मदत करताना त्यावेळेला त्या व्यक्तीचे विचार तुमच्या संबंधिकांमध्ये का बदलतात. प्रभू येशू ख्रिस्त हा ज्या वेळेला वधस्तंभावर दिला गेला ना, त्यावेळेला प्रभू येशू ख्रिस्त हा परमेश्वर पित्याकडे प्रार्थना करतो की हे पित्या, मी माझा आत्मा तुझ्या हाती सोपवतो. आणि लक्ष द्या, प्रभू येशू ख्रिस्त ज्यावेळेस मरण पावला ना, त्यावेळी लोकांची साक्षी कटी माहिती का, हा खरोखर नीतिमान पुरुष होता, हा खरोखर पवित्र पुरुष होता, हा खरोखर देवाचा पुत्र होता, हा खरोखर निर्दोष होता. अशा प्रकारची साक्ष ही येशू संबंधात त्या लोकांची होती ज्यांनी त्याला त्रास दिला, ज्यांनी त्याचा द्वेष केला, ज्यांनी त्याला त्याच्याबद्दल काय केलं मनामध्ये, त्याच्याबद्दल मनामध्ये काय ठेवलं म्हणजे षड्यंत्र ठेवलं. हो, त्या लोकांची ही साक्ष होती. आपण देखील या पृथ्वीवरती राहत असताना आपल्याला ह्या गोष्टी समजणं फार गरजेचं आहे. आणि ज्या वेळेला आपण दुसरे राजे 6 अध्याय आणि 22 ते 23 वचन वाचतो ना, तर ह्या वृत्तांतामध्ये आपल्याला एलिशा जो आहे ना, एलिशाने शत्रूंना पकडलेलं होतं. आणि शत्रूंना पकडल्यानंतर त्या ठिकाणी त्या शत्रूंना राजाकडे जे आहे ना नेण्यात आलं. पण तुम्हाला माहिती का, त्या शत्रूंना त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारे हानी जी आहे ती पोहोचवण्यात आली नाही. त्या उलट त्यांना अन्न पाणी देण्यात आलं आणि त्यांना सोडण्यात आलं. बघा, आपण दुसरे राजे आपण काढूया. दुसरे राजे 6 अध्याय आपण काढू आणि त्या ठिकाणी 22 आणि 23 कोणतरी वाचलं करा. दुसरे राजे. येस. त्याने म्हटले, यास मारू नको. तलवार व धनुष्य यांनी पाडाव केलेल्यास तू मारून टाकीत असतोस काय? यांच्या पुढे अन्न पाणी वाढ. यांना खाऊन पिऊन आपल्या धन्याकडे परत जाऊ दे. मग त्याने त्यास मोठी मेजवानी दिली. त्याचे खाणे पिणे आटोपल्यावर त्याने त्यास निरोप दिला आणि ते आपल्या धन्याकडे गेले. अरामी लोकांच्या टोळ्या इस्रायल देशावर पुन्हा आल्या नाहीत. व्हेरी गुड. आता बघा, ह्या ठिकाणी आपण पाहतो, हे जे शत्रू पकडण्यात आलेले होते ना, हे अरामी लोक होते. आणि हे लोक इस्रायलावरती चढाई करून जे आहे ना येत होते. पण ज्या वेळेला एलिशाने ह्या अरामी लोकांना पकडलं किंवा ह्या शत्रूंना पकडलं ना, त्यावेळेला ह्यांना राजाकडे नेण्यात आलं. आणि राजाकडे ज्या वेळेला नेलं ना, तर बघा, राजा एलिशाला काय म्हणत पाहिजे. 21 वचन वाचा, वचन 21. त्यास पाहून इस्रायलाचा राजा अलिशास म्हणाला, बाबा, मी यास मारून टाकू काय? हा जो इस्रायलाचा राजा आहे ना, तो देवाचा माणूस एलिशा याला म्हणाला, मी ह्या शत्रूंना मारून टाकू का? त्यावेळेला देवाचा माणूस एलिशा हा राजाला म्हणत आहे, नाही, त्यांना मारून टाकू नको. त्यांना अन्न दे, त्यांना पाणी दे, त्यांचं पाहुणचार कर. आणि वचन सांगते की त्यांना मोठी मेजवानी दिली आणि त्यानंतर त्यांना सोडून दिलं. आणि काय झालं माहिती, परिणाम काय झाला माहिती का, ज्या वेळेला हे शत्रू खाऊन पिऊन आपल्या देशी परतले ना, त्यावेळेला तेथील लोकांना ह्यांनी त्यांच्या बरोबर कशा प्रकारची वागणूक ही करण्यात आली होती हे सांगितलं. आता जे परिणाम काय झाले माहिती का, त्याचे परिणाम झाले की ते परत इस्रायल देशावरती चढाई करण्यासाठी आले नाही, हल्ला करण्यासाठी आले नाही. ज्या वेळेला तुम्ही तुमचा द्वेष करणाऱ्या व्यक्तीला मदत करतात,
ज्या वेळेला तुम्ही तुमचा द्वेष करणाऱ्या व्यक्तीची काळजी घेता, ज्या वेळेला तुम्ही तुमचा द्वेष करणाऱ्या व्यक्तीला जवळ करता, त्यावेळेला खऱ्या अर्थाने त्याच्या मनामध्ये तुमच्याविषयी असलेला जो काही द्वेष आहे ना, तो काढून टाकण्याच्या अनुषंगाने परमेश्वर देव हा तुमचा उपयोग आहे ना, त्या व्यक्तीला बदलण्याकरता करत असतो. हे समजणं फार गरजेचं आहे. परमेश्वर देव तुमच्या विषयी त्या व्यक्तीच्या मनामध्ये असलेला जो द्वेष आहे ना, तो प्रेमामध्ये बदलण्याकरता जे आहे ना, तुमचा उपयोग करत असतो. आणि म्हणून ह्या दिवसांमध्ये देवाची इच्छा ही आहे की तुम्ही तुमचा द्वेष करणाऱ्या लोकांची जी मनं आहे ना, ती प्रेमाने भरा. तुमचा द्वेष करणाऱ्या लोकांची जी मनं आहे ना, ती शांतीने भरा. तुमचा द्वेष करणाऱ्या लोकांची जी मनं आहे ना, ती त्यांना मदत करून पॉझिटिव्हनेसने तुमच्याविषयी भरा. हा, ही देवाची इच्छा आहे तुमच्याकडनं. अशा प्रकारे जर देवाच्या वचनाप्रमाणे अनुकरण करत गेला तर तुमच्याबद्दल कोणीही व्यक्ती मनामध्ये द्वेष ठेवणार नाही. आणि जरी ठेवला तरी तुम्हाला देवाचा जो कळलेला आहे की कशा प्रकारे त्याच्या मनातून तुमच्या प्रती असलेला द्वेष काढून टाकायचा आणि त्याचं मन तुमच्या प्रती प्रेमाने करायचं. पुढचा मुद्दा क्रमांक 7 लिहा. ख्रिस्ती जीवनाचे खरे साक्षी म्हणजे प्रेम आहे. पुढचा मुद्दा लिहा. ख्रिस्ती जीवनाची खरी साक्ष म्हणजे प्रेम आहे. पुढचा मुद्दा 7वा मुद्दा, ख्रिस्ती जीवनाची खरी साक्ष म्हणजे प्रेम आहे. लक्ष द्या. आता आपण अनेक वेळा जेव्हा आपला द्वेष हा करण्यात येतो त्यावेळेला आपल्या मनामध्ये द्वेष करणाऱ्या व्यक्तीप्रती कुठल्याही प्रकारचा राग नको आहे, मत्सर नको आहे, टट नको आहे, त्याची निंदा नको आहे, सूड घेणं नको आहे, बदला घेणं नको आहे, कॉम्पिटिशन करणं नको आहे, त्याच्यासोबत भांडण करणं नको आहे. मग काय आहे? जर देव आपल्याला कळलेला आहे तर आपण खऱ्या अर्थाने ख्रिस्ती जीवनाची जी काही साक्ष आहे ना, ती म्हणजे काय? प्रेम. ते त्या द्वेष करणाऱ्या व्यक्तीला दाखवणं फार गरजेचं आहे. जर एखादा व्यक्ती तुमचा द्वेष करत आहे आणि त्या उलट त्या व्यक्तीला द्वेष दाखवण्या उलट तुम्ही जर देवाची प्रीती, देवाचं प्रेम जर त्याला दाखवत आहात ना, तर लक्ष द्या, त्या ठिकाणी खऱ्या अर्थाने तो व्यक्ती जो आहे ना, तुमच्या प्रती पण प्रेमाने भरेल. बघा वचन काय सांगत आहे. पहिले योहान 4 अध्याय आणि वचन 20 आपण वाचू. तुमची पवित्र आत्मा. पहिले योहान 4 अध्याय आणि वचन 20 कोणीतरी वाचा. मी देवावर प्रीती करतो असे म्हणून जर कोणी आपल्या बंधूचा द्वेष करील तर तो लबाड आहे. कारण डोळ्यापुढे त्या आपल्या बंधूवर जो प्रीती करत नाही त्याला न पाहिलेल्या देवावर प्रीती करता येणे शक्य नाही. व्हेरी गुड. बघा किती स्पष्टपणे ह्या ठिकाणी सांगितलेलं आहे. जर आपण देवावर प्रीती करतो तर आपण कधीही कुणाचा द्वेष करणार नाही. का माहिती का? कारण आपल्याला हे कळलेलं आहे की देव प्रीती आहे. आपल्याला काय कळालंय? देव प्रीती आहे. आणि कसं आपल्याला कळालं हे? बघा कोणीतरी योहान 3 अध्याय आणि वचन 16 कोणीतरी वाचा. योहान 3 अध्याय आणि वचन 16. देवाने जगावर एवढी प्रीती केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला, अशासाठी की जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावं. व्हेरी गुड. आता पहिले योहान 4 अध्याय आणि वचन 11 वाचा. प्रियजन हो, देवाने जर आपल्यावर अशा प्रकारे प्रीती केली तर आपण ही एकमेकांवर प्रीती केली पाहिजे. व्हेरी गुड. लक्ष द्या, देवाची अपेक्षा काय आहे तुमच्याकडनं? जो व्यक्ती तुमचा द्वेष करतो काय तुम्ही पण त्याचा द्वेष केला पाहिजे? जो व्यक्ती तुम्हाला छळतो काय तुम्ही पण त्याला छळलं पाहिजे? जो व्यक्ती तुमची निंदा करतो काय तुम्ही पण त्याची निंदा केली पाहिजे? जो व्यक्ती तुम्हाला त्रास देतो काय तुम्ही पण त्याला त्रास दिला पाहिजे? काय अशा प्रकारची अपेक्षा जर तुम्हाला देवाची ओळख झाल्या असताना पण देव तुमच्याकडनं करतो का? नाही.
देव जर संपूर्ण जगावरती प्रेम करतो, देव जर सर्व व्यक्तींवरती प्रेम करतो आणि हे प्रेम आपल्याला कळालेलं आहे, तर आपण देखील आपला द्वेष करणाऱ्या व्यक्तीवरती प्रेम करावं ही देवाची आपल्याकडनं इच्छा आहे. ही देवाची आपल्याकडनं इच्छा आहे. कारण वचन स्पष्टपणे आपल्याला ठिकाणी हे सांगत आहे, ज्या वेळेला आपण वाचतो वचन 4:20 मध्ये, मी देवावर प्रीती करतो असं म्हणून जो कोणी आपल्या बंधूचा द्वेष करतो तर तो खोटा आहे, तो लबाड आहे. आणि देवाच्या दृष्टीमध्ये आणि लोकांच्या दृष्टीमध्ये आपण लबाड ठरू नये म्हणून आपण आपल्या स्वतःला सांभाळणं फार गरजेचं आहे. आणि कोणत्या बाबतीमध्ये आपण आपल्या स्वतःला सांभाळलं पाहिजे, तर जो व्यक्ती आपला द्वेष करतो ना त्याचा आपण द्वेष करू नये. जो व्यक्ती आपल्याला छळतो ना त्याला आपण छळू नये. जो व्यक्ती आपल्याला आपली निंदा करतो त्याची आपण उलट निंदा करू नये. हो, वचन स्पष्टपणे सांगतं फिलिप्पियराच्या पत्रामध्ये, येशूची निंदा करण्यात आली असता त्याने परत उलट कोणाची निंदा केली नाही. यशायाचं पुस्तक अतिशय स्पष्टपणे आपल्याला सांगतं 53व्या अध्यायामध्ये, आम्ही ऐकलेल्या वार्तेवर कोणी विश्वास ठेवलेला आहे, परमेश्वराचा बोज कोणास प्रगट झाला आहे. तो त्यापुढे रोप्यासारखा वृक्षभूमीतील अंकुरासारखा वाढला. त्याला रूप नव्हते, त्याला शोभा नव्हते. त्याचकडे पाहिलं तर त्यावर कुणाचं मन बसल असं त्याच्या काही सौंदर्य नव्हतं. तुच्छ मानलेला, मनुष्यांनी टाकलेला, क्लेशांनी व्यापलेला, व्याधींशी परिचित असलेला असं तो पुरुष पाहून लोक तोंड फिरवायचे आणि आम्ही त्याला मानलं नाही. लक्ष द्या, खरं पाहिलं असतं तो आमच्या अपराधामुळे घायल झाला, आमच्या दुष्कर्मामुळे ठेचला गेला, आम्हाला शांती देणारी अशी शिक्षा त्यास प्राप्त झाली. इतकं वाईट रीतीने त्याच्या बरोबर वागणूक करण्यात आली असताना देखील उलट त्याने त्या लोकांबरोबर वाईट वागणूक केली नाही. त्या लोकांप्रती त्याच्या मनामध्ये प्रेम होतं, क्षमा होती, दया होती. आपल्या अंतःकरणामध्ये काय आहे? जे लोक आपला द्वेष करतात त्यांच्या प्रती राग, द्वेष, निंदा, चुगली, पाडणं, षड्यंत्र करणं, काय आहे आपल्या अंतःकरणामध्ये? काय आहे जे लोक आपला द्वेष करतात त्यांच्याविषयी? लक्ष द्या, ह्या दिवसांमध्ये देवाची इच्छा ही आहे की आपण खऱ्या अर्थाने देवाचं प्रेम काय आहे हे त्या लोकांना दाखवणं गरजेचं आहे जे आपला द्वेष करतात. आणि पवित्र शास्त्र ज्यावेळेला आपण वाचतो ना, प्रेषांचे कृत्य 2रा अध्याय आणि वचन 41 वाचतो ना, स्पष्टपणे त्या ठिकाणी सांगितलेलं आहे की शिष्य हे येशूविषयी जे आहे ना लोकांना शिकवत असताना त्यांचा छळ झाला. त्यांना जे आहे ना तुरुंगात टाकण्यात आलं, त्यांना धमक्या देण्यात आल्या, त्यांच्याविषयी लोकांना चिथवण्यात आलं. तरीही त्यांनी जे आहे ना लोकांवर प्रेम करणं सोडलं नाही. देवाच्या प्रेमापोटी ते लोकांना सुवार्ता सांगत गेले. देवाच्या प्रेमापोटी ते जे आहे ना लोकांना सुवार्ता सांगत गेले. हो, लक्ष द्या, देवाचं वचन हे आपल्याला समजणं फार गरजेचं आहे. देवाचं वचन जर आपल्याला समजलं तर आपल्याला त्या वचनाप्रमाणे जे आहे ना वाटचाल करता येईल. आणि देवाची इच्छा ही आहे की जे लोक तुमचा द्वेष करतात ना त्यांचं अंतःकरण प्रेमाने भरा. त्यांना हे कळू द्या की देव प्रीती आहे आणि तुम्ही त्याच्यावरती प्रीती करत आहात. तो व्यक्ती तुमच्या संबंधी बदलून जाईल, त्या व्यक्तीचे विचार बदलतील, त्या व्यक्तीचा तुमच्या प्रती असलेला जो काही द्वेष त्याच्या मनात आहे ना तो बदलून जाईल. पुढचा मुद्दा खरा विजय नम्रतेमध्ये आहे. ज्या वेळेला एखादा व्यक्ती द्वेष करतो त्यावेळेला आपल्याला हे जाणवते की हा व्यक्ती आपला द्वेष करत आहे, मग आपण त्याच्यावरती विजय प्राप्त करण्याच्या अनुषंगाने त्याच्या मनात आपल्या प्रती जेवढा द्वेष आहे ना त्याच्या दुप्पट त्याच्याबद्दल आपल्या मनामध्ये द्वेष असतो आणि आपण त्याला त्या ठिकाणी कोणत्या ना कोणत्या माध्यमातून भांडणातून, मारामारीतून, कलहातून, कोणत्या ना कोणत्या माध्यमातून त्याला त्या ठिकाणी हरवायचा प्रयत्न करत असतो. कॉम्पिटिशनच्या माध्यमातून, द्वेषाच्या माध्यमातून.
पण खऱ्या अर्थाने काय ख्रिस्ती जीवन हे आहे का? नाही. ख्रिस्ती जीवन हे नाहीये. ख्रिस्ती जीवन काय माहितीये का? खरं ख्रिस्ती जीवन ज्या वेळेला एखादा व्यक्ती तुमचा द्वेष करतो ना, त्यावेळेला खरं ख्रिस्ती जीवन काय माहितीये का? त्या व्यक्तीसमोर स्वतःला नम्र करणं. बघा वचन काय सांगितलंय. कोणीतरी मत्तेचं पुस्तक 5वा अध्याय आणि 5वं वचन काढा. मत्ते 5वा अध्याय आणि 5वं वचन. जे सौम्य ते धन्य, कारण ते पृथ्वीचे वतन भोगते. व्हेरी गुड. जे नम्र ते धन्य, जे लीन ते धन्य, जे सौम्य ते धन्य. देवाने आपली निवड ही यासाठी केलेली आहे की आपल्याला पृथ्वीवरील सर्व प्रकारचे जे काही आशीर्वाद आहे ना ते भेटावे. जो काही वारसा आहे ना तो आपल्याला भेटावा. आणि तो हामरी तुमरीमध्ये नाही भेटत, तो अरेरावीमध्ये नाही भेटत, तो मारामारी करून नाही भेटत, तो भांडणं करून नाही भेटत, तो कलह करून नाही भेटला, निंदा करून नाही भेटला, कॉम्पिटिशन करून नाही भेटला, एकमेकांप्रती मनात द्वेष ठेवून नाही भेटला. तो भेटत कसा माहिती का? नम्रतेने जीवन जगल्यानंतर, सौम्यतेने जीवन जगल्यानंतर, स्वतःला लहान केल्यानंतर. लक्ष द्या, देवाचं वचन अतिशय स्पष्टपणे आपल्याला हे सांगतं की तो गर्विष्ठांना काय करतो माहिती का? विरोध करतो. आणि तो लीनांना काय करतो माहिती का? उंच करतो. नम्र जनांना काय करतो माहिती का? उंच करतो. हो, आपल्याला ह्या दिवसांमध्ये देवाचं वचन समजणं फार गरजेचं आहे. विजयाच्या दृष्टिकोनातून आपल्याला देवाने विजय होण्यासाठी निवडलेल्या, पण विजय होण्यासाठी आपल्याकडं त्या गोष्टी तर पाहिजे ज्याची आवश्यकता आहे. मग कोणत्या गोष्टी आहेत त्या? पहिली गोष्ट प्रेम आपल्या मनामध्ये असलं पाहिजे. दुसरी गोष्ट आपल्या मनामध्ये नम्रता असली पाहिजे. हो, मोशे नम्र होता. देवाचा सेवक मोशे जो आहे ना, वचन सांगतं की भूतलावरती त्याच्यासारखा नम्र व्यक्ती कोणी नव्हता. इतक्या तक्रारी मोशेच्या विरोधात करण्यात आलेल्या होत्या. इतक्या गोष्टी मोशे विरोधामध्ये जे आहे ना इस्रायल लोकांनी केलेल्या असताना देखील लोकांप्रती मोशेच्या मनामध्ये कुठल्याही प्रकारचा द्वेष, राग वगैरे काय नव्हता. त्याने नम्रतेमध्ये ऐकून घेतलं. बघा, कोणतरी गणनाचं पुस्तक 12वा अध्याय, गणनाचं पुस्तक 12वा अध्याय आणि 3 ते 9 वचन आपण वाचू. गणना 12वा अध्याय आणि 3 ते 9 वचन वाचा. मोशे हा पुरुष तर भूतलावरील सर्व मनुष्यांपेक्षा नम्र होता. मोशे, अहरोन व मिरियाम यांना परमेश्वर अचानक म्हणाला, तुम्ही तिघे दर्शन मंडपाकडे या. तेव्हा ते तिघे तिकडे गेले. परमेश्वर मेघस्तंभात उतरला व तंबूच्या दाराजवळ उभा राहिला. त्याने अहरोन व मिरियाम यांना बोलवले. तेव्हा ते दोघे पुढे गेले. परमेश्वर त्यांना म्हणाला, माझे शब्द ऐका. तुमच्यामध्ये कोणी संकष्ट असला तरी मी त्याला दृष्टांतात प्रकट होत असतो आणि स्वप्नात त्याच्याशी भाषण करत असतो. पण माझा सेवक मोशे याच्या बाबतीत तसे नाही. त्याच्या सर्व घराण्यात तो विश्वासू आहे. मी त्याच्याशी स्पष्टपणे तोंडात तोंड बोलत असतो, गूढ अर्थाने बोलत नसतो. परमेश्वराचे स्वरूप तो पाहत असतो. तर माझा सेवक मोशे याच्या विरुद्ध बोलायला तुम्हाला भीती कशी नाही वाटली? परमेश्वराचा क्रोध त्यांच्यावर भडकला व तेथून ते निघून गेला. येस, व्हेरी गुड. आता लक्ष द्या, परमेश्वर देव हा मोशे विषयी साक्ष देते की मोशे हा भूतलावरील सर्व मनुष्यांपेक्षा काय होता आणि नम्र होता. मोशे विरोधामध्ये अनेक गोष्टी बोलण्यात आल्या, पण तुम्हाला माहिती का, मोशेने कधीही त्या लोकांना परतून जे आहे ते उत्तर दिलं नाही. मोशेबद्दल द्वेष करण्यात आला, राग करण्यात, पण कधीही मोशेने त्या लोकांना जे आहे ना परतून उत्तर दिले नाही. मोशेने नेहमी स्वतःला नम्र ठेवलं. परमेश्वर म्हणते की इतर जे भविष्यवक्ता आहेत, संदेष्टे आहे, त्यांना मी स्वप्नामध्ये प्रगट होतो, पण मोशेच्या बाबतीत तसं नाहीये.
मोशे बरोबर मी तोंडोतोंड बोलतो. लक्ष द्या, जर परमेश्वर देव हा मोशे बरोबर जर तोंडोतोंड बोलत आहे तर मोशेला किती गर्व पाहिजे होता, मोशेमध्ये किती अभिमान पाहिजे, अभिमानी स्वभाव पाहिजे होता. पण तो नाहीये त्याच्यामध्ये, तो नम्र आहे. ज्या वेळेला आपण नम्रतेमध्ये देवासमोर चालतो ना, त्यावेळेला द्वेष करणाऱ्या लोकांना जाब देण्याचे काम परमेश्वर करतो आणि तुम्हाला विजय देत असतो. हो, हे समजून घ्या. द्वेषाचं जे काही खरं षड्यंत्र आहे ना तुमच्या जीवनामध्ये, ते फार भयानक आहे. आणि म्हणून द्वेषाला मुळीच तुमच्या जीवनात जागा देऊ नका. मुळीच तुमच्या जीवनामध्ये द्वेषाला जागा देऊ नका. हो, ह्या अनुभवातून मी गेलेलो आहे. 4 वर्षापूर्वी माझ्या मनामध्ये एका भावाला घेऊन द्वेष भावना होती आणि त्या द्वेष भावनेने माझं आत्मिकरित्या फार नुकसान केलं. माझ्या सेवेवरती, माझ्या वैयक्तिक जीवनावरती, माझ्या आत्मिक जीवनावरती त्याचा फार प्रभाव झाला त्या द्वेषाचा. पण ज्या वेळेला पवित्र आत्म्याने हा विषय मला शिकवला, त्या वेळेला त्या भावाप्रती माझ्या मनामध्ये असलेला जो काही द्वेष आहे ना, मी तो काढून टाकला. कठीण होतं, पण मी देवाकडे मदत मागितली आणि देवाने मला त्या भागामध्ये मदत केली. आणि लक्ष द्या, ज्या वेळेला तो द्वेष मी काढून टाकला ना, तिथून माझे खऱ्या अर्थाने आशीर्वादाचे दिवस जे आहे ते सुरू झाले. चर्च, जर आपल्याला आशीर्वाद व्हायचं आहे, जर आपल्याला खऱ्या अर्थाने ह्या भूतलावरतील सर्व आशीर्वाद जर प्राप्त करून घ्यायचे आहे, जर आपल्याला खऱ्या अर्थाने देवाच्या दृष्टिकोनातून जर एक परिपक्व व्यक्ती बनायचं आहे, तर आपल्या स्वतःच्या हृदयाकडे या संध्याकाळच्या वेळेला लक्ष द्या आणि बघा की आपल्या हृदयामध्ये कोणाविषयी द्वेष आहे का. कोणीही असू शकतं, ते घरचं असू शकतं, मित्र असू शकतं, बाहेरचं, कामाचं, कोणीही असू शकतं. जर आपल्या मनामध्ये द्वेष आहे तर या संध्याकाळच्या वेळेला आपण प्रार्थना करणार आहोत की देवा, माझ्या मनामध्ये द्वेष आहे आणि मी ना करू शकत नाही. मी नाकारू शकत नाही. माझ्या मनामध्ये द्वेष आहे. ज्या पण व्यक्तीप्रती द्वेष असेल, बोला देवाला, देवा, ह्या व्यक्तीप्रती माझ्या मनामध्ये द्वेष आहे आणि मला ह्या द्वेषातून मुक्त व्हायचं आहे. मला मदत करा. देव तुम्हाला मदत करेल, कारण तुमचे अनेक आशीर्वाद हे याच गोष्टींमुळे अडकलेले आहे. तुमची अनेक कामं हे ह्याच गोष्टींमुळे होत नाहीये, कारण तुम्ही त्या व्यक्तीप्रती मला द्वेष ठेवलेला आहे. आजच्या संध्याकाळच्या वेळेला देवाला, देवा, माझ्या मनातून ह्या व्यक्तीप्रती द्वेष काढून टाका. मला प्रेमाने भर, नम्रतेने भर, क्षमेचं हृदय मला दे, मदत करणारं हृदय मला दे, प्रीती करणारं हृदय मला दे. त्या सर्वजण डोळे बंद करा, जिथे पण तुम्ही आहात सर्वजण. थँक्यू जीसस. परमेश्वर देव हे वचन सर्वांसाठी आशीर्वादित कर. सर्वजण जिथे पण तुम्ही आहात, जर तुम्ही आपले डोळे बंद करू शकता,